धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी धान्य पिकांच्या लागवडीकरिता कृषी विभागात स्वयंचलित पेरणी यंत्र दाखल झालंय। हे असून प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांसोबत कृषी विभागाचे अधिकारी आणि भाजपा शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। खरीप हंगाम तोंडावर असताना कृषी विभागानं काय तयारी केली आहे याचा आढावा घेण्यासाठी भाजप शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे यांनी गोंदियातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या हिवरा कृषी विज्ञान केंद्रात बैठकीचं आयोजन केलं होतं। या बैठकीत शेतकरी, सरपंच, कृषी सहाय्यक आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावर्षी पहिल्यांदाच गोंदियात स्वयंचलित पेरणी यंत्र दाखल झाल्यानं मजुरांचा होणारा तुटवडा पाहता हे पेरणी यंत्र किती उपयोगी पडेल याचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवण्यात आलं। आत्ताच यावर्षीच आम्ही हे यंत्र विकत घेतलेलं आहे कृषी विज्ञान केंद्रामध्ये। तर काही निवडक शेतकऱ्यांना यावर्षी जर या पद्धतीने धान पेरणी करायची असेल तर आपण त्यांना एक प्रात्यक्षिकासाठी काही निवडक शेतकऱ्यांना हे यंत्र उपलब्ध करून देऊ। त्यांनी आता एक नवीन आज दाखवलं आम्हाला संशोधन, कारण की काय आता मजूर कमी पडले शेतामध्ये काम करण्याकरता आणि त्यांना एक ट्रॅक्टरमध्ये नवीन आणलेलं आहे। त्यांनी इन्स्ट्रुमेंट, चांगला इन्स्ट्रुमेंट आहे। त्या इन्स्ट्रुमेंटनं फक्त शेतीची मशागत करणे आहे आणि मशागत करून बोवारप्रमाणे तो धान पेरणी करेल आणि एकदम चांगला तो यंत्र दिसत आहे ना। आज जे यंत्र शासनाकडून केव्हीकेमध्ये आपल्याला दाखवलं ते खूप आवश्यक आहे। शासनाने असे यंत्र मला वाटते गावोगावी पुरवायला पाहिजे असं माझं मत आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप बचत होईल आणि व्यवस्थित शेती करता येईल शेतकऱ्यांना।